साधूच्या वेशात आले, महिलेवर संमोहनाचा डाव, रोकड अन सोन्याच्या अंगठ्या घेऊन पोवारा। साधूचा वेश धारण करून आलेल्या दोन चोरट्यांनी एका व्यावसायिक महिलेला बोलण्यात गुंतवून व संमोहित करत लुटल्याचा एक प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास घडला आहे। चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम तसेच बोटातील सोन्याच्या दोन अंगठ्या घेऊन यावेळी पोबारा केलाय। राहता शहरातील नगर मनमाड रोडवरील साई दर्शन कॉम्प्लेक्समधील एका गिफ्ट गॅलरीत ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल बुधवारी दुपारी त्या सुमारास साधूंचा वेश धारण केलेले दोन तरुण साई दर्शन कॉम्प्लेक्समधील गिफ्टच्या दुकानात आले। त्यावेळी दुकानात महिला दुकानदार एकटीच होती। या दोघांनी सुमारे 5 ते 10 मिनिटे तिच्याशी विविध विषयांवर बोलत तिला संभाषणात गुंतवून बोलता बोलता त्यांनी महिलेच्या संमोहित केल्याचं समोर येत आहे। त्यानंतर तिच्या गल्ल्यातील रोख रक्कम देखील तसेच हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या काढून दोन्ही चोरटे जे आहेत ते दुकानातून पसार झालेलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे। या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली। अवघ्या 2 दिवसांपूर्वी वारकरी वेशात आलेल्या 4 तरुणांनी राहता तालुक्यातील एकरुखे शिवारातील एका वस्तीवर सरकारी वकिलाचा घरात प्रवेश करून महिलेवर चाकूचा धाक दाखवत सुमारे 2 लाखांचा ऐवज लुटल्याची घटना घडली होती। या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालंय। साधू, वारकरी आणि किंवा अन्य धार्मिक व्यक्तींचा वेश धारण करून येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर नागरिकांनी अंधविश्वास न ठेवता सावध राहणं आवश्यक आहे। कोणतीही संशयास्पद हालचाल आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असं आव्हान देखील नागरिकांकडून करण्यात येत आहे। राहता शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून लूटमार, चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनानं अशी जी घटना होत आहे तर त्याच्याकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या घटनांची दखल घेऊन गस्त वाढवण्याची गरज आहे। तसेच संशयितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिकांमधून होत आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, राहता। तेरा परेशानी और तेरा चक्कर खा के चलते तो प्रेम से भाई बोल दिए कि तो हम उसमें भी चले जाएंगे। भाई हो आप हमारे, अभी क्या दूँ बताओ। हमको रोटी खाना है, 2 दिन से भूखे हैं। नाराज तो नहीं, आशीर्वाद ले उधर से आके। अपना धंधा एक दूसरे का है ना, बराबर। धंधा अपना एक दूसरे का है, अपना ही है, खुद का है। हाँ शादी हो गई, 2 है मुझे, तो लड़का एक लड़का एक लड़की। जैसे अंजनी लाल हनुमान का नाम चला, हमारी बेन का लाल का आपका नाम कमा, कभी तेरे भाई समन संता के याद करेगी नहीं करेगी, मजाक नहीं करेगी, बिल्कुल नहीं। हम उसको नहीं ले जाना चाहते, हम तो हमारी बेन को अरे नहीं, हम अगली बार लेंगे, क्या लेंगे वो भी खाएंगे, कुछ तो लेके जाओ, ऐसे थोड़ी हम प्रेम ले जाना चाहते हैं। सीधा उसी को नोट हाथ में रख, तो हमारी बेन है और तेरे को धर्म की बेन बोला है। और जब ये रक्षाबंधन आने वाली है और हम 5-6 दिन बाद आएंगे, तुम्हारे थोड़ा सा रक्षा मान देंगे, हम सब कुछ लाएंगे। बाकी तो बांध लेना, तेरी हम साड़ी भी लेके आएंगे। नहीं, हम धर्म की बेन किसी को नहीं बोलते। तेरे को देखता हूँ, कितने धर्म से भाई बोलती है कि दुश्मनी से भाई बोलती है, उनसे भगवान को मानती है।